महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुःखद अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आज म्हणजेच 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी बारामती येथे विमान लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. मुंबईहून बारामतीकडे येणारे खाजगी विमान लिअरजेट 45 FTSSK बारामती विमानतळावर लँडिंग करताना रनवेपासून बाजूला गेले आणि क्रॅश झाले. त्यामुळे विमानाला आग लागली. अजितदादा पवार यांच्यासह विमानातील सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर्सचा जागीच मृत्यू झाला. DGCA आणि इतर अधिकृत सूत्रांनुसार विमानात 6 जण होते. अजित पवार, त्यांचा PSO, अटेंडंट, 2 क्रू मेंबर्ससह. कोणीही जिवंत राहिला नाही. काही रिपोर्ट्समध्ये 5-6 मृत्यूंची पुष्टी झाली आहे. लँडिंग दरम्यान तांत्रिक बिघाड किंवा इतर कारणामुळे विमान रनवेच्या बाजूला गेले आणि क्रॅश झाले. DGCAने तपास चालू केलेला आहे. अजितदादा पवार हे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 4 सार्वजनिक सभांना उपस्थित राहण्यासाठी बारामतीला जात होते. ते सकाळी लवकर मुंबईहून निघाले होते. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र आणि देश हादरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भाजप, शिवसेना आणि इतर पक्षांमध्ये शोकाची लाट पसरली आहे. बारामती हे पवार कुटुंबाचे गड मानले जाते आणि या अपघाताने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अजितदादा पवार यांचे महाराष्ट्रातील योगदान अतुलनीय आणि बहुआयामीय आहे. ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक प्रमुख आणि प्रभावशाली नेते होते, ज्यांनी 3 दशकाहून अधिक काळ राज्याच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांचे मुख्य योगदान खालीलप्रमाणे. बारामती मतदारसंघाचे त्यांनी 1991 पासून सातत्याने प्रतिनिधित्व केले. बारामतीला विकासाचे जागतिक मॉडेल बनवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. वेगवेगळ्या सरकारामध्ये 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचे रेकॉर्ड त्यांनी भूषवले आहे. हे महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वाधिक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रमुख नेते म्हणून पक्षाची मजबूती आणि 2024मध्ये NDA गठबंधनात सामील होऊन राज्य सरकारमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली कारकीर्द पुढे नेऊन स्वतंत्र ओळख निर्माण केली. ते दादा म्हणून ओळखले जाणारे, जनतेशी थेट संपर्क ठेवणारे नेते होते. प्रशासकीय आणि विकासाचे योगदान. इरिगेशन, जलसंपदा, वित्त, कृषी, ऊर्जा आणि नियोजन अशा महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. सहकार क्षेत्रात पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक, राज्य सहकारी बँक, दूध संघ, साखर कारखाने यांचे व्यवस्थापन केले. बारामती आणि पुणे जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, कृषी आणि पायाभूत सुविधा विकासावर विशेष भर दिला. विद्याप्रतिष्ठानसारख्या संस्थांशी त्यांचा संबंध होता. जनता दरबार आणि जनसंपर्कद्वारे जनतेच्या समस्या थेट सोडवण्याची त्यांची शैली प्रसिद्ध होती. वित्तमंत्री म्हणून अनेक अर्थसंकल्प सादर केले, ज्यात कृषी, ग्रामीण विकास, हवामान बदल आणि पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी मोठ्या घोषणा आहेत. नवा महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी वक्तशीरपणा, निर्णय क्षमता आणि विकासदृष्टी यांचा वापर त्यांनी केला. याबरोबरच इतर क्षेत्रामध्ये म्हणजेच खेळ क्षेत्रात ते सक्रिय होते. महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन आणि कबड्डी असोसिएशनचे ते अध्यक्ष होते. शेतकरी, युवा, महिला आणि ग्रामीण भागातील विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले. महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शिवशाहू फुले आंबेडकर विचारसरणीचा त्यांनी प्रसार केला. अजितदादा पवार हे कर्मठ, दूरदर्शी आणि प्रशासकीय कौशल्य असलेले नेते होते. त्यांच्या विकासनिष्ठ आणि जनसेवेच्या समर्पणामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीत त्यांचे योगदान अविस्मरणीय राहील. त्यांच्या कार्याने लाखो लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडला. त्यांच्या स्मृतींना मराठी टाइम्सकडून विनम्र श्रद्धांजली.